तुला कळते ना, मी अजूनही माझं नाव आसावरी बिराजदार असं लावते, तुझं आडनाव नाही लावत का? कारण मला या बिराजदारांच्या प्रॉपर्टी मधला हक्क पाहिजे आणि तो मी मिळवेनच. पण तू हे जे काही सांगितलंयस तुझ्याबद्दल खोटं, ते घरात कोणालाही कळता कामा नये. दादाला तर नाहीच नाही, नाहीतर प्रॉपर्टी विसरूनच जा. जाणार आहेस का विसरून? खोटं बोलू नको. म्हणे प्रॉपर्टीपेक्षा तू माझ्यासाठी जास्त महत्वाची आहेस. अरे तुझ्या डोळ्यातच सरळ सरळ दिसतं तुला प्रॉपर्टीची किती हाव आहे ते. आणि असू दे ना, असली तर चुकीचं काय आहे त्यात? तू माझ्याशी लग्न केलंयस, मग माझ्या वाटणीचं तुलाही मिळायलाच पाहिजे. आणि ते मिळालं नाही तर आपल्याला ते हिसकावून घेता आलं पाहिजे, जे मी घेणारच आहे. मग त्यासाठी साम दाम दंड भेद जे काही वापरावं लागेल ते सगळं वापरेन मी.